आज आपण फक्त 1.5 मीटर कापडापासून छान अशी अम्ब्रेला कुर्ती कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण कापड उंचीनुसार 4 फोल्ड करून घेतला आहे. समोरच्या साईडला ओपन बाजू आहे. लक्षात घ्या, आपलं कापड 4 फोल्डमध्ये आहे, म्हणजेच एकाच वेळी आपण पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग करतोय. वरच्या साईडने सरळ लाईन आखून घेऊया, कारण आपलं कापड हे थोडं क्रॉस आहे. आपल्या टॉप पार्टची पूर्ण उंची आहे 12 इंच. त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं खालच्या साईडला 13 इंचला मार्क करून घ्या. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण सरळ लाईन आखून घेतोय. त्यानंतर मागील गळ्यानुसार शोल्डर घेतोय आपण 6.5 इंच. इथे जर 5 पेक्षा जास्ती तुमचा डीप नेक असेल तर शोल्डर 5.5 इंच घ्या. त्यानंतर मुंडा खोली घेतोय आपण 7 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 6.5 इंचाला मार्क करून घ्या. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण बॉक्स तयार करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. गळा रुंदी घेतोय आपण 2.5 इंच. पुढील गळ्याची खोली आहे 4.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात. पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या. मी इथे साध्या गोल गळ्याचा शेप देऊन घेतला. त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचा माप टाका. आपली छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग 9 इंच. कापडाच्या रुंदीनुसार 1.25 इंच शिलाई मार्जिन राहिला आहे. त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन जोडून घेऊयात. त्यानंतर मागील मुंड्यासाठी मध्यातून 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. पहा, अशा पद्धतीने मी मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतला. तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला मार्क करून मुंढा लाईनचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता मध्यात 1/2 इंच बाहेरच्या साईडला येत पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेऊयात. इथे आपल्या टॉप पार्टचं ड्राफ्टिंग झालंय. आता आपण पुढील भागातून मागील भाग सेपरेट करूयात. सुरुवातीला मार्जिन रेषा कटिंग करत इथे आपण मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. आता पुढील भागातून मागील भाग बाजूला करून घेऊयात. त्यानंतर इथे आपण पुढील भाग घेतोय. आता आपल्याला पुढील भागाचा मुंढा आणि पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील भाग बाजूला ठेवून इथे आपण मागील भाग घेतोय. गळा रुंदी घेतली आहे आपण 2.5 इंच. त्यानंतर मागील गळ्याची खोली आहे 3 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 3.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात. ह्या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेते. त्यानंतर मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. आता टॉप पार्ट बाजूला ठेवून स्लीव कटिंग करूयात. इथे आपण कापडाची घडी 4 फोल्डमध्ये घेतली आहे. समोरच्या साईडला ओपन बाजू आहे. स्लीवची पूर्ण उंची आहे 9 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं 10 इंचाला मार्क करून घेऊयात. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण सरळ लाईन आखून घेतोय. आता कॅफ हाईट घेतोय आपण 3.2 इंच. पुन्हा अर्ध्यात 3.2 इंचाला मार्क करून इथे आपण लाईन आखून घेऊयात. आता बंद बाजूकडून कॅफ हाईटच्या रेषेवर मुंढ्याचा माप टाकून घ्या आणि त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन. स्लीवच्या बॉटमला दंडघेराचं माप आणि त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन इथे आपण जोडून घेतोय. त्यानंतर बंद बाजूकडून फिटिंग लाईनपर्यंत सरळ लाईन आखून घ्या. आता बंद बाजूकडून आतील भागाकडे 1 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्या. मध्यात वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय.
पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्या. तिथे खाली पाव इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतला. इथे आपल्या बाहीचं ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेतो आहे. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आणि मार्जिन लाईन, त्यानंतर बाहीची घडी ओपन करून घ्या. आता आपण पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. आता आपण कुर्तीचा घेर कटिंग करतोय. उरलेलं जे कापड होतं ते इथे मी 2 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलंय. पहा, आपल्या घेरची पूर्ण उंची आली आहे 27.5 इंच. 27.5 इंचाचे इथे आपल्याकडे 2 पीस आहेत. आता हे मी मध्यातून सेपरेट करून घेते. इथे आपण घेरचे दोन्ही पीस सेपरेट करून घेतले. इथे पहा, आपलं घेरचं कापड हे डबल फोल्ड आहे. ह्याची एका बाजूची रुंदी ही साधारण 20.5 आहे. म्हणजेच 27.5 इंच उंची आणि 41 इंच रुंदी असे आपल्याकडे घेरसाठीचे दोन्ही पीस तयार करून घेतले. आता घेरच्या एका पार्टमधील ओपन बाजूकडील 2 इंच कापड कटिंग करून घेऊयात. ह्या कापडापासून आपण कुर्तीसाठी नॉट तयार करणार आहोत. तुमच्याकडे एक्स्ट्रा कापड असेल तर त्यामधून कटिंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल. इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने अम्ब्रेला कुर्तीचं संपूर्ण कटिंग करून घेतलं आहे. आता आपण शिलाई करूयात. सुरुवातीला इथे मी पुढील भाग घेतला आहे. गळ्याला आपण पट्टी जोडून घेऊयात. समोरच्या साईडने इथे मी ओपन करून घेतला आहे. साधारण 1.25 इंचाची इथे मी मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे. ही पट्टी एका बाजूला फोल्ड करण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर फोल्ड करणार असाल तर पट्टीची रुंदी 1.5 इंच घ्या. आता टॉप पार्टच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने पट्टी ठेवून जिथे आपल्या गळ्याचा गोलवा शेप आहे तिथे लहान आकाराच्या चुण्या तयार करून घ्या. गळ्याच्या गोल आकारावर अशा पद्धतीने चुण्या दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा बिघडत नाही. गळ्याचा शेप आहे असा येतो. त्यामुळे अशा पद्धतीने पट्टी लावत असताना गळ्यावर चुण्या द्यायला विसरायचं नाही. पहा, इथे आपण पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत एका बाजूने पट्टी शिलाई करून घेतली. आता ही पट्टी आतल्या साईडला सरळ करून त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. दाबटीप दिल्याने गळ्याचा शेप फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. इथे आपली दाबटीप देऊन झाली की लगेच ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपण एकदा इतपत शिलाई मार्जिन सोडत इथे टीप देऊन घेतोय. जिथे आपल्या गळ्याचा गोलवा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग कापडाची दिशा बदलून घ्या. तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा परफेक्ट येईल. पहा, इथे आपण एकदा इतपत मार्जिन घेत अगदी फिनिशिंग सोबत गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली. आता हीच पद्धत वापरत मागील गळ्याला सुद्धा पट्टी शिलाई करून घेऊयात. पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे मी कापडाच्या चुण्या तयार करून घेते. आपली पट्टी शिलाई करून झाली की ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. दाबटीप देऊन झाली की ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत जिथे गळ्याचा गोल शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून गळ्याला पट्टी शिलाई करून घेतोय. पहा, इथे आपण गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली. आता आपण शोल्डर शिलाई करतोय. आपले दोन्ही टॉप पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून इथे एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. शोल्डरला शिलाई डबल करून घ्या. त्याचसोबत ओपन बाजूकडे शोल्डर लॉक करून घ्या. पुन्हा याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचे शोल्डर सुद्धा शिलाई करून घेऊयात. इथे आपण दोन्ही शोल्डरला डबल शिलाई करून घेतली. आता वरच्या साईडला धागे उसवू नयेत म्हणून इथे आपण बिडिंगने शिलाई लॉक करून घेऊयात. पहा, इथे आपण फिनिशिंग सोबत दोन्ही शोल्डर शिलाई करून घेतले. आता आपण बाही शिलाई करतोय. आपले दोन्ही टॉप पार्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्या. बाहीचा जो खोल शेप आहे तो पुढील भागाकडे येणं गरजेचं आहे, तरच आपल्या बाहीचा शेप हा परफेक्ट येईल. आता मध्यात नॉच देऊन घेऊयात, म्हणजेच आपल्याला बाही जोडायला सोपं जाईल. त्यानंतर दोन्ही बाह्या सेपरेट करून घ्या. आता ज्या साईडची बाही आपल्याला लागणार आहे
ती घेऊन जिथे आपण मध्यात नॉच दिलाय तो नॉच बरोबर शोल्डर पट्टीच्या मध्यावर ठेवून एकदा बितपत मार्जिन घेत बाही जोडायला सुरुवात करायची। बाही मध्यातून जोडायला सुरुवात केल्याने ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते। बाहीची एक बाजू जोडून झाली की पुन्हा आपण मध्यातून बाही जोडायला सुरुवात करतोय। अशा पद्धतीने बाही जोडल्याने आपल्या बाहीचा आकारसुद्धा बिघडत नाही, त्याचसोबत बाही फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसते। आपल्या चॅनलवर छातीच्या मापानुसार परफेक्ट बाही कशी कटिंग करावी त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो सुद्धा नक्की पहा। बाहीला सिंगल शिलाई करून झाली की लगेचच त्यावर डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजेच आपली बाही ही उसवत नाही। आता याच पद्धतीने मी दोन्ही बाह्या शिलाई करून घेतल्या। आता आपण कुर्तीसाठी नॉट बनवतोय। आपण ज्या 2 इंचाच्या पट्ट्या कटिंग केल्या होत्या त्या आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने शिलाई करून घेतोय। इथे आपण दोन्ही नॉट शिलाई करून घेतल्या। आता सुई धाग्याच्या सहाय्याने ह्या दोन्ही नॉट पलटवून घेऊया। जिथे आपलं शिलाई मार्जिनचं कापड आहे तिथे सुई धाग्याच्या सहाय्याने 4-5 टाके घट्ट करून घ्या। त्यानंतर सुई मागच्या साईडने समोरच्या साईडला बाहेर काढून घ्या। आता समोर आलेला सुई धागा हलक्या हाताने समोरच्या साईडला खेचून घ्या। आपली नॉट अगदी सोप्या पद्धतीने पलटली जाते। याच पद्धतीने मी दुसरी नॉट सुद्धा पलटवून घेतली। पहा, आता आपण कुर्तीचा घेर शिलाई करून घेतोय। टॉप पार्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्या, त्यावर घेरचं कापड वरच्या साईडने ठेवून घ्या। आपल्या मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत, पहा। आता आपण जे 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्या। त्यानंतर साधारण अर्ध्या इंचाच्या इथे आपण प्लेट्स तयार करून घेतोय। तुमचं घेरचं कापड जितकं रुंदीला जास्ती असेल त्यानुसार इथे तुम्ही प्लेट्सची साईज वाढवू शकता। प्लेट्स शिलाई करत असताना आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाच्या येतील ह्याची काळजी घ्या। शेवटी आपल्याला पुन्हा 1.25 इंच मार्जिन सोडत तिथेपर्यंत प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत। पहा, इथे सगळ्या प्लेट्स आपण एका मापाच्या तयार करून घेतल्या। याच पद्धतीने मी कुर्तीच्या दुसऱ्या पार्टला सुद्धा घेर शिलाई करून घेतला। पहा, आता आपण मार्जिन शिलाई करतोय। आपले दोन्ही साईड पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण अगदी कडेने शिलाई करून घेतोय। कमरेच्या भागापर्यंत सरळ शिलाई करून झाली की आपण बनवलेली नॉट बरोबर कमरेच्या भागाच्या इथे दोन्ही पार्टच्या मध्यात आतल्या साईडने ठेवून घ्या। जिथे आपण नॉट ठेवली आहे तिथे आपल्याला शिलाई डबल करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घेतोय। कुर्तीच्या एका बाजूची शिलाई झाली की पुन्हा आपण सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई करून घेतोय। जिथे कमरेचा भाग आहे तिथे नॉट आतल्या साईडला ठेवून तिथे डबल शिलाई करून घ्या। पुन्हा एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घ्या। आपली मार्जिन शिलाई झाली की तुमच्या मापानुसार कुर्ती फिटिंग करून घ्या। आता आपल्या कुर्तीचा जो बॉटमचा भाग आहे तो अर्ध्या इंचाला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घ्या। इथे आपल्या अम्ब्रेला कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।